हे काय लिंबाचं ना? हो नानाजी, हे लिंबाचं लोणचं आहे. तिखट, लिंबाचं तिखट. हा, तिखट लोणचं. गोड अजून भरायचंय. आणि हे मिरचीचं लोणचं. हा अरे बापरे, बरेच प्रकार आहेत. हा, एकूण 6 प्रकार झाले. आता सगळी सॅम्पल तयार झाली ना की जयश्री मावशींना देऊन देते. आता काल थोडी दिली आहे, आता ही आणखी थोडी चाखा म्हण आणि सांगा कसं झालंय ते. अरे चव उत्तमच असणार गे. खरं तर त्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली पाहिजे आपल्याला. हो ना. देतीलच. शिवाय आता सीझनही सुरू झालाय ना, लग्न मुंजी आणि इतर कार्यक्रमांचा. शिवाय संक्रांतीचं हळदी कुंकू आहे, त्याच्या आधी क्रिसमस आहे. हो, आणि राधिका, सोसायटीत पण जाहिरात कर बरं का. पण माफक दरात चटण्या, लोणची, पापड, मसाले हे सगळं देणार आहोत. बरं ठीक आहे, मी आज महाजनींशी बोलतो आणि आपल्या नोटीस बोर्डवर एक मोकळी जागा ठेवायला सांगतो. जाहिरात करूया त्याच्यावर. हा, संपर्क राधिका सुभेदार. मी पण सॅम्पल घेऊन जाईन. अगं राधिका, भक्ती मिसना विचार ना, त्या शाळेत विचारतील. लोकांना रेडीमेड गिफ्ट आयटम हवेच असतात. राधिका, मला एक आयडिया सुचली. कुठली? म्हणजे बघा नानाजी, आता लोक कसं चॉकलेट बॉक्स गिफ्ट म्हणून देतात, तसं आपण गिफ्ट पॅक तयार करायचे. म्हणजे प्रत्येक वस्तू 100-100 ग्रॅम ठेवायची. 2 प्रकारची लोणची, 2 प्रकारचे मसाले, 2 प्रकारच्या चटण्या, असा एक गिफ्ट पॅक तयार करायचा. लोकांना हे असले पदार्थ हवेच असतात आणि अगदी 150-200 रुपयात सहज जाते. कशी वाटली आयडिया? झकास आयडिया आहे. पण रेवती, असं गिफ्ट म्हणून घेतील का ग? अगं का नाही घेणार. आणि हल्लीच्या नोकरी करणाऱ्या बायकांना इतका वेळ असतो कुठे हे सगळं करत बसायला. त्यांना सगळं रेडीमेड हवं असतं. आणि मी म्हणते त्या पॅक मध्ये आपण दाण्याची चटणी, लसणाची चटणी, मिरचीचा ठेचा असंही ठेवूया. आणि वेगवेगळ्या प्रकारची पिठं, थालीपीठाची भाजणी, चकलीची भाजणी किंवा मोदकाचं पीठ, अशा गोष्टी देऊ शकतो. शिवाय आता संक्रांत जवळ येते ना, तिळाचे लाडू आणि गुळाच्या पोळ्या हेही आहे म्हणावं विकायला. आणि लोक ऑर्डर्स देतील भराभर. बघ तू आता. देतील म्हणजे काय, देणार 100% खात्री आहे मला. ए भारती, तुम्ही त्या सोसायटीतल्या बायका तिळगुळ समारंभ करता ना? हो, या वर्षीचा कॉन्ट्रॅक्ट राधिकाला देऊन टाकूया आपण. काय तेवढंच तिला इन्कम ग. हो, हो, मंडळात बोलतेच मी आता. पण काय कर रेवती, ते लोणची, पापड असं गिफ्ट म्हणून खरंच देतात का? हा, मला तर काही बरोबर नाही वाटत बा. हे बघ राधिके, पाण्यात उडी मारलेस ना, मग आता पोहायचं. काठावर बसून कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त. काय आपला माल विकणं ही सुद्धा एक कला आहे. आणि या कामामध्ये ते गुरुचा मित्र आनंद आणि जेनी हे सुद्धा मदत करतील. हो, आणि आपली सुपरफास्ट बकुळ आहे ना, एकदा तिच्याशी हा विषय बोललो ना की आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये जाहिरात करेल ती. अहो अहो, मुलगा झालाय. हो चला, मी निघतो. माझ्यावर महत्वाचं काम आहे. आलो. सावकाश. हा काय प्रकार आहे? अगं रेवती, बाबांनी नानाजींना एक मोठं काम दिलंय. यांच्यावरती लक्ष ठेवायचं. अरे यार, आता कोणाचा फोन आला? शनाया, शनाया, अगं दाराच्या बाहेर आहे मी. हा, दार उघड, दार उघड. किती वेळ लावला असेल? चल चल. राधिके, काय नानाजी? हे बघ, क्या
काय हे बिल जेव्हा त्या गुरुनाच्या आई बाबांना सापडेल ना तेव्हा खरी मजा येईल. शनायाला फर्स्ट क्लास मेजवानी आहे. आई भाई झाला का स्वयंपाक? हा म्हणजे तयारच होता ना तो. म्हणजे नाही तयार होतं म्हणजे जेवण तयार होतं पण ते गरम करायला वेळ लागतो ना, म्हणजे गरमागरम जेवण आपल्याला पाहिजे ना. बर 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 चल लवकर लवकर चल. एक मिनिट. गुरुनाथ हिने एवढा मोठा स्वयंपाक केला आणि बेसिन मध्ये काही खरकट भांड नाही. नाही बा म्हणजे असं कसं केला? याच भांड्यात केला का स्वयंपाक? भाजीला कढई नाही, हा पोळीला तवा नाही, पोळपाटे नाही. हा अगं ते पोळपाट ना ते नाही ऍक्च्युली मला ना सगळं स्वच्छ लागतं सर, म्हणून मी ते धुवून आवरून ठेवलं. वा 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 बरं ती शाणी दिसते का तू? हो मी तुला म्हंटल ना तिला येतं सगळं, म्हणजे सगळं व्यवस्थित करते. त्यामुळे आजचा स्वयंपाकही तसाच आहे. तुझा ना बाहेर बाहेर बस ना. चालते. नाही आई मी काय म्हणतो, तू पाहिलंच नाहीस काय स्वयंपाक केलंय ते? आता राहू दे ना, केला ना तिने स्वयंपाक, राहू दे. अगं, नाही बघ तर काय केलं. ये बर बाबा का बाई, अरे वा छान केलंय. पापड नाही का केले? पापड नाही नव्हते ना. पाय बरं, तुला मी सांगितलं होतं ना पापड लागते आपल्याला हा, म्हणून. ते संपले अगं, मी आणतो ना आता, परत आणतो. उद्या आणशील. हो हो बस ना तू बाहेर, मी मस्त गरम गरम. या. ओ शिट, कशा असतात यार यांना. 2-3 दिवसांचा प्रश्न आहे, ते सोडून चल चल घे ताट घे. अरे काय झालं काय जेवणाचं? जमते तिला? बनवलं तर म्हणते बा दोघही आणून आलेत. दोघे? अरे वा वा. हे घ्या स्वयंपाक तयार आहे. वा वाढ. हा. वाढ ग. वाढ. माझा उपास आहे. तिकडे वाढ. सॉरी. खिचडी वाढ. थांबा मी ताट आण. हा